महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा अंतराजा छत्रपती शिवराय, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर, धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। 1988 साली मी शिवसेनेचा उपशाखा प्रमुख मला साईनाथ भाऊ अभंगराव तत्कालीन जिल्हा प्रमुख यांनी केलं होतं। त्यानंतर शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, त्याच्यानंतर जिल्हा कार्यालय प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, अन्याय निवारण समिती जिल्हा प्रमुख, शिवशक्ती तालुका प्रमुख, धनगर समाज जिल्हा प्रमुख ह्या पदावर मी काम केलं। आज माझं वय 57 वर्ष आहे। 18व्या वर्षी मी बीडूला काळं फासलं होतं। बीडूला काळं फासल्यानंतर 24 लोकांवर आमच्या केस झाली होती आणि घरकुलाचा भ्रष्टाचार केल्यानंतर त्यातली 12 वर्षे केस चालली। 12 वर्षे केस चालल्यानंतर त्यातली 9 लोक केसचा निकाल लागायच्या आधी मयत झाली आणि 12 वर्षांनी मला निर्दोष सोडण्यात आलं। आमची केस निर्दोष झाल्यानंतर त्यानंतर अधिकाऱ्याला काळं फासणे, अधिकाऱ्यांकडून काम करणे, रास्ता रोको करणे अशा 18 केसेस माझ्यावर झाल्या। 18च्या 18 केसेस निर्दोष झाल्या आणि त्या काळापासून मी शिवसेनेचं काम करतो। आज तक कधीही पक्ष बदललेला नाही। आणि काही लोक म्हणतात की तुम्ही व्यक्तिगत प्रेम करता शिवाजी सावंतवर आणि तुम्ही पक्षाचं काय तुम्हाला कळतंय? तुमचा जन्म शिवसेनेचा कधी आहे? तुमचं आगमन कधी आहे? तुम्ही विचार करा आणि शिवाजी सावंतची अवकात दाखवणारी तुमची अवलाद काय आहे त्या गोष्टी तुम्ही विचार करा। तुमचा शिवसेनेशी काय संबंध आहे? शिवसेनेच्या किती केसेस घेतल्या? शिवसेनेचा बोर्ड लावण्यावर माझ्यावर हल्ले झाले, माझ्या कुटुंबावर हल्ले झाले, त्याच्या बातम्या माझ्याकडे आहेत, कात्रण माझ्याकडे आहेत। कितीतरी हल्ला झाल्यानंतर आमच्या कुटुंबावर हल्ला झाला बोर्ड लावण्यावरून शिवसेनेचा। तुम्ही शिवसेनेचा त्याग काय केला आहे? आणि आज मी शिवसेनेचं काम करत असताना राजीनामा दिल्यानंतर तुम्ही शांतपणा शिकवताय आम्हाला की शिवाजी सावंत व्यक्तिगत प्रेम करताय, पक्षावर तुमचं प्रेम नाही। आमचं जर पक्षावर प्रेम नसतं तर तत्कालीन तालुका प्रमुख पदावर ठाकरे गटात मी तालुका प्रमुख असताना एकनाथ शिंदे साहेबाबरोबर आम्ही आलोच नसतो। एकनाथ शिंदे साहेबाचं काम अतिशय चांगलं आहे, पण चुकीची माहिती आणि चुकीचं सांगून तुम्ही शिवाजी सावंत साहेबाची जी बदनामी करताय, अवकात दाखवायची तुम्ही भाषा करताय। अरे तुमची अवकात काय आहे? तुमचं धंद काय आहे? तुम्ही करताय काय? शिवसेनेसाठी तुमचा त्याग काय आहे? स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्हाला कुणीतरी शिवाजी सावंतच्या अंगावर सोडलेलं आहे आणि पैसे खाण्यासाठी तुम्हाला कुणीतरी सुपारी दिली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। तर ह्या गोष्टीचा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा। एवढंच बोलतो, इथं थांबतो।